आज कृषीच्या टिफिनला काही विशेष ब्रेकफास्ट देण्याऐवजी मी भाजी-पोळी देण्याचं ठरवलं होतं. यांची पण आज सकाळी ड्युटी होती आणि कृषाची पण शाळा होती म्हणून दोघांना पण मी पोळी-भाजी टिफिनला दिली होती. यांचं टिफिन पॅक करून मग हे ड्युटीवर गेले आणि मग कृषाला नंतर रेडी केलं आणि तिला पण स्कूलमध्ये सोडायला जात होते. शाळेमध्ये पोहोचताच ती रडायला सुरू करून दी, की "मम्मा तू नको जाऊ, तू पण इथे थांब." पण मी कशीच थांबणार आहे, पॉसिबल नाहीये स्कूलमध्ये थांबणं. तरी पण बराच वेळ मी तिच्या डोळ्यासमोर थांबले, की मी म्हटलं कुठेच नाही जात, इथेच आहे. तिला थोडा वेळ शांत होऊ दिलं. त्यानंतर मी घरी परत आले. घरी आल्यानंतर पण तिचा रडका चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. आपलं मन डायव्हर्ट करून मी नाश्ता करून घेतला. स्वीट कॉर्न अवेलेबल होतं, त्याची बेल केली. त्यानंतर सर्वात आधी तर मी भांडे घासून घेतले. गॅस-ओटा क्लीन करून सगळीकडे झाडू-पोछा मारून घेतला. कामं करता-करता तिला न्यायला पण आणायची वेळ झाली होती. पटकन अंघोळ करून रेडी झाली आणि रेनकोट पण सोबत घेऊन गेली होती, कारण की पाऊस पण येत होता थोडा-थोडा. प्रत्येक वेळेस आम्ही 15 ते 20 मिनिटं आधीच न्यायला पोहोचून जातो आणि टीचर्स लोकांची कंप्लेंट असते, की तुम्ही सुट्टी पण होऊन देताय आणि न्यायला पोहोचून जाता. त्या टीचर्स लोकांना काय सांगणार आमचे 2-3 तास किती अवघड जातात. चला आजसाठी एवढंच. व्हिडिओ उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.